जेवल्यावर भूक भागवणारा तसंच परवडणारा कुठला पदार्थ असेल तर तो पदार्थ म्हणजे वडापाव। मात्र गेल्या काही दिवसांपासून जी गॅसची सिलेंडरची परिस्थिती आहे त्यामुळे आता पुण्यातल्या अनेक वडापाव चालकांचा जो निर्णय आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय की अत्यंत नामुष्की जी आहे ती त्यांच्यावर ओढवली आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता अनेक शाखा ज्या वडापाव चालकांच्या आहेत त्या बंद केल्या आहेत काही जणांनी, तर काही जणांनी थेट वडा हा नेहमी गॅसवर एका गरम कढईमध्ये तळतात, पण आता हाच वडा आता थेट इंडक्शनवर आलाय। पुण्यातल्या जोशी वडेवाल्यांच्या कडे मी सध्या उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर आता नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने वडा न बनवताना आता इंडक्शनवर हा वडा बनवला जातोय। आपण जर पाहू शकतोय की हे मोठं इंडक्शन जे भांडं आहे जे इलेक्ट्रिसिटीवर चालतं, गॅसवर नेहमीप्रमाणे कढई न ठेवता हे इंडक्शनवर आता वडे तळत आहेत। आपल्यासोबत जोशी वडेवाल्यांचे मालक आहेत। काय परिस्थिती आहे सध्या आणि तुम्ही काय निर्णय घेतलाय? गेल्या काही दिवसांची परिस्थिती बघता सिलेंडर तुम्हाला मिळत आहेत का? गॅस टंचाईमुळे सिलेंडर तर आम्हाला सध्या उपलब्ध होत नाही आहे। संपूर्ण काम आमचं इंडक्शन कढईवर चाललेलं आहे। आम्ही आमचा मेनू कमी केलेला आहे। साऊथ इंडियन सेक्शन पूर्णतः बंद ठेवलेलं आहे। डोसा, उत्तप्पा हे जे काही मेन्यू आहेत हे पूर्णतः वगळलेले आहेत। साबुदाणा वडा बंद केलेला आहे कारण त्याला तेल वेगळं लागतं, वड्याच्या तेलात तो तळता येत नाही। त्या अशा छोट्या छोट्या आम्हाला खूप त्या गोष्टीचा फटका बसलेला आहे। पण नेहमीप्रमाणे सरकारही यावेळेला पण आपल्याला मदत करेल अशी छान अपेक्षा आहे, कारण प्रत्येक अडीअडचणीला ते नेहमी काही ना काहीतरी मार्ग काढतात। तर अशीच अपेक्षा आहे की आता ह्यातूनही ते बाहेर आम्हाला काढतील आणि आमचे जे रोजचे खर्च आहेत, मुलांचे पगार असतील, हॉटेल्सचे भाडी असतील, ते देणं इतके किंवा आम्हाला एवढा स्टाफ हँडल करायचा आहे, तर त्यासाठी आम्हाला गॅस मिळणं आता खूप गरजेचं झालेलं आहे। तर तेल डोस्याला लागतं त्या काही प्रमाणावर वड्याला सुद्धा तेवढंच तेल लागतं। डोसासाठी तर बटर आणि तूप लागतं, पण वड्याला तेल जास्त लागतं आणि वड्याला गॅस लागतो। डोशाला तवा तापवायला गॅस जास्त लागतो। त्यावेळेने आता इंडक्शनमुळे आम्हाला इथे गॅस तर लागत नाहीये, पण भाजी बनवणं असेल किंवा हे गॅस शिवाय होऊ शकत नाही। तर त्याला आता अनेक शाखांवर सुद्धा झाल्याचं पाहिलं। जोशी वडेवाल्याच्या जवळजवळ 4 ते 5 शाखा आम्ही बंद ठेवलेल्या आहेत। काही ठिकाणी सेंट्रलाइज माल बनवतोय आम्ही, जेणेकरून एकाच ठिकाणी वड्याची भाजी तयार होतीये आणि बाकीच्या आउटलेट्सला आम्ही ते मसाला वगैरे पाठवतोय, जेणेकरून गॅसचा वापर कमी होईल। पण आता वेळेस काय नेमकं तुम्हाला अनुभव येत आहेत, काय त्रास होतो? गॅसचे सप्लायर्स आमचे फोन उचलत नाहीयेत, आम्हाला गॅस मिळतच नाहीये। बुकिंग म्हणजे रोज आमच्याकडे सकाळी रांग लागायची की आमचा गॅस घ्या, आमचा गॅस घ्या। आज त्यांना फोन केला तर त्यांचे नॉट रिचेबल लागतात, अशी अवस्था झालेली आहे। हा प्रश्न लवकरच सुटेल अशी अपेक्षा तर आहे, कारण एवढ्या कोविडसारख्या महामारीतून सरकारने आम्हाला बाहेर काढलेलं आहे। तर ही गोष्ट सरकार नक्कीच आम्हाला यातून नक्की बाहेर काढेल। मोदी सरकारकडनं खूप अपेक्षा आहेत। आपण बघू शकतोय की गॅस सिलेंडरचा तुतडा असला तरी सरकार याच्यातनं काहीतरी योग्य निर्णय घेईल असा विश्वास जो आहे तो सध्या आपल्याला पुण्यातल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय। कारण गॅस मिळत नसल्याने अनेक पदार्थ जे आहेत मेनू कार्डमधले ते आता गायब व्हायला सुरुवात झाली आणि आधी डोस्यानंतर आता याचा थेट परिणाम वड्यावर सुद्धा पाहायला मिळतोय। कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।